नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर स्वागत आहे. आज आपण आपल्यासाठी म्हाडा लॉटरी पुणे 2024 या लॉटरीमधील तनिष पार्क या साईटची संपूर्ण माहिती आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तरीही यामध्ये 126 फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत, जे की लॉटरी पद्धतीने वितरित केले जाणार आहेत म्हाडाकडून. तरी तुम्ही नक्की या स्कीमचा फायदा घ्या आणि अधिक माहितीसाठी मला तुम्ही संपर्क करू शकता. माझा नंबर डिस्प्लेवर तुम्हाला शो होत आहे. या लॉटरीची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे जरूर दिली जाईल. तर व्हिडिओला एंड पर्यंत जरूर पहा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपल्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा पोहोचवा. तर या स्कीम बद्दल आपण यामध्ये संपूर्ण माहिती देत असतोच. शिवाय आपल्याला फॉर्म भरण्यासाठी सुद्धा आपण संपूर्ण मदत करत असतो. तरी तुम्ही नक्की याचा फायदा घ्या. यासाठी आपण एकदम क्षुल्लक फी आकारत असतो. चला तर आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. सर्वप्रथम या साईटची बेसिक माहिती पाहूया आपण कशी आहे. तर या साईटचा जो स्कीम कोड आहे तो 833A आणि 833B असा आहे. 833A मध्ये तुम्हाला 1 BHK फ्लॅट्स आहेत, जे की 65 आहेत, आणि 833B मध्ये 2 BHK आहेत, जे की 61 फ्लॅट देण्यात आलेले आहेत. यांची लोकेशन जी आहे ती चरोली आहे. चरोली गावामध्ये ही या साईटची लोकेशन आहे. LIG इन्कम ग्रुपसाठी ही स्कीम आहे, म्हणजेच लोअर इन्कम ग्रुप, की ज्यांचं उत्पन्न 9 लाखाच्या आत आहे अशा लोकांसाठी ही स्कीम आहे. आणि याचं डिपॉझिट जे आहे ते 20,708 रुपये ठेवण्यात आलेलं आहे. ज्यामध्ये 1 BHK प्राइस जी आहे ती 17 लाख ठेवण्यात आलेली आहे आणि 2 BHK ची प्राइस जी आहे ती 24 ते 28 लाख या रेंजमध्ये ठेवण्यात आलेली आहे. यामधील 1 BHK चा कार्पेट एरिया जो आहे तो 394 ते 417 स्क्वेअर फूट एवढा आहे आणि 2 BHK चा कार्पेट एरिया जो आहे तो 512 ते 523 स्क्वेअर फूट एवढा देण्यात आलेला आहे. त्यानंतर या साईटचं जी कम्प्लिशन डेट आहे ती 31/12/2027 एवढी देण्यात आलेली आहे. पण ऍक्च्युअल मध्ये ही सर्व साईट रेडी आहे. मी तुम्हाला याबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती देईन. तुम्हाला सर्व बिल्डिंग जवळजवळ रेडी आहेत. या बिल्डिंगला कोणत्याही लिटिगेशन्स नाही आहेत आणि टोटल 10 विंग्स यामध्ये देण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये फक्त एकच विंगचं काम चालू आहे, शिल्लक राहिलेलं आहे. त्यामुळेच कदाचित ही 2027 पोझिशन दाखवत आहे. पण बाकी बिल्डिंग्स 9 ज्या बिल्डिंग्स आहेत त्या पूर्ण कंप्लीट आहेत आणि तिथे राहायला सुद्धा लोकांनी सुरुवात केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा तिथं पोझिशन लवकरात लवकर मिळून जाईल. आणि यामध्ये म्हाडाचे फ्लॅट जे आहेत ते सर्व बिल्डिंग्स मध्ये विभागून आहेत, म्हणजेच कॉमन बिल्डिंग मध्ये म्हाडाचे फ्लॅट देण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला इथे सर्व अमेनिटीज सुद्धा, ज्या की आपण पहिल्या फोटोज मध्ये पाहिल्या, त्या सर्व अमेनिटीज तुम्हाला सुद्धा वापरायला भेटणार आहेत. ही एक खूप चांगली गोष्ट आहे की याचं पोझिशन सुद्धा लवकर आहे आणि तुम्हाला अमेनिटीज सुद्धा भेटणार आहेत. आणि शिवाय इथे 1 BHK आणि 2 BHK असे दोन्ही पर्याय तुम्हाला उपलब्ध आहेत. तर या म्हाडा बिल्डिंग जी आहे त्याचे आपण पाहूया. म्हणजे सर्व बिल्डिंग ज्या आहेत त्या एकसारख्याच आहेत जवळपास. तर त्या बिल्डिंग कशा आहेत ते आपण पाहूया. सर्व बिल्डिंग या 17 फ्लोअरच्या देण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये प्रत्येक फ्लोअरला 12 फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत. आणि सर्व बिल्डिंगला 3+2 म्हणजे 3 लिफ्ट्स आहेत आणि 2 स्टेअरकेसेस देण्यात आलेले आहेत. 1.5 मीटरचा पॅसेज मध्ये सोडण्यात आलेला आहे. आणि म्हाडाचे फ्लॅट जे आहेत ते टॉप फ्लोअरला देण्यात आलेले आहेत, म्हणजे 12, 13 आणि 14व्या फ्लोअरला म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. काही ठिकाणी 13, 14 आहे, काही ठिकाणी 14 आहे आणि काही ठिकाणी 12, 13, 14 अशा तिन्ही फ्लोअरला मिक्स असे फ्लॅट म्हाडासाठी अलोकेट करण्यात आलेले आहेत. ही जी साईट आहे तनिष पार्क, ही ऍक्च्युली मॅप कुठे आहे हे आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. गुगल मॅप्सवर आपण सर्च करायचं तनिष पार्क म्हणून सर्च केल्यानंतर तुम्हाला ही लोकेशन दाखवत आहे. तुम्ही पाहू शकता की सर्व बिल्डिंग्स इथे जवळजवळ 1, 2, 9 बिल्डिंग्स इथे रेडी आहेत आणि 10व्या बिल्डिंगचं इथे काम चालू आहे. ह्या सर्व बिल्डिंग जवळपास सर्व रेडी पोझिशन्स आहेत आणि या सर्व बिल्डिंग मध्ये म्हाडाचे फ्लॅट देण्यात आलेले आहेत. आता इथे काही फोटोज आहेत करंट, ते आपण पाहूया कसे आहेत. हा जो फोटो आहे हा साइड व्ह्यू आहे बिल्डिंगचा. आता तुम्ही पाहू शकता की हे जे अमेनिटी स्पेस सुद्धा आहे तो सुद्धा जवळपास पूर्ण रेडी झालेला आहे. भरपूर लोक इथे राहायला सुद्धा आलेले आहेत. हा सर्व असा अमेनिटी स्पेस इथं आहे, जो तुम्हाला सुद्धा यूज करायला भेटणार आहे म्हाडाच्या फ्लॅटसाठी सुद्धा. तर म्हाडाचे फ्लॅट हे सर्व बिल्डिंग मध्ये विभागून आहेत, कोणत्याही एका बिल्डिंग मध्ये नाही आहेत. कॉमन बिल्डिंग मध्ये आहेत सर्व फ्लॅट्स. अशा पद्धतीने क्लब हाऊस वगैरे सर्व रेडी आहे इथले. हे खूप चांगले इथे अमेनिटी देण्यात आले. आता हा फोटो बघा, जून 2024 मध्ये जून 2024 मधला हा फोटो आहे. त्यावेळेस सुद्धा हे सर्व अमेनिटीज अशा पद्धतीने रेडी होत्या. बिल्डिंगचा जून 2024 फोटो आहे. ऑगस्ट 2024 मध्ये अशा पद्धतीचा आहे.
एकंदरीत हे असं मेन गेट लाईनचं फ्रंट असं आहे देखावा. एकत्रित सांगायला म्हटलं तर सर्व हे रेडी पोझिशन साईट आहे जवळपास. पण याचं जे 2027 म्हटलं आहे कारण ही एक बिल्डिंग राहिली आहे. ह्या एक बिल्डिंग नंतर पूर्ण पोझिशन भेटेल. पण ह्या ज्या बिल्डिंग मध्ये जे फ्लॅट्स असेल ते मे बी त्याचं पोझिशन तुम्हाला लगेच भेटू शकेल. फक्त जी 10वी बिल्डिंग आहे जी की जी बिल्डिंग आहे ती फक्त अपूर्ण आहे. त्यामुळे मे बी 2027 दाखवते. पण हे ऍक्च्युली रेडी पोझिशन सर्व फ्लॅट्स आहेत. आता हे ऍक्च्युली लोकेशन कुठं आहे बघूया गुगल मॅप्सवर. आता ही जो फिनिश पार्क आहे तुम्ही इथं पाहू शकता. सुरुवात पण इथून करूया. हा एरिया आहे तो ए रोड आहे. ए रोडपासून तुम्हाला माहिती आहे की इकडे विश्रांतवाडीला एक रोड गेलेला आहे, आळंदी रोड, आणि इकडे विश्रांतवाडीपासून जो सरळ पुढे रोड गेलेला आहे आळंदीला जात असताना तुम्हाला दिघी क्रॉस करावं लागेल. दिघी क्रॉस केल्यानंतर तुम्हाला इथे एक चौक आहे छत्रपती संभाजी महाराज चौक. त्या चौकापासून राईट टर्न घेतल्यानंतर तुम्हाला या साईडने इकडे ही आपली साईट आहे चौरली बुद्रुक या ठिकाणी. या ठिकाणी आल्यानंतर ही जी आहे ही तनिष पार्क साईट आहे. ती बघा आसपास भरपूर एरिया पूर्ण मोकळा आहे. एकदम निसर्गरम्य असं वातावरण वाटते सध्या तरी, कारण भरपूर हा पूर्ण जवळपास मोकळाच एरिया आहे पूर्ण. हे चौरली बुद्रुक हे गाव आहे. इथं जवळपास तुम्हाला स्कूल सुद्धा आहे चांगली इंटरनॅशनल स्कूल. ही अशा पद्धतीचं स्कूल सुद्धा आहे देण्यात आलेले जवळपासच्या एरियामध्ये. एकंदरीत स्कूल सुद्धा खूप जण जवळ आहे ऍक्सेस. शिवाय तुम्हाला इकडून आळंदीपासून ही साईट खूप जवळ आहे. हे आळंदी गाव आहे आणि इकडून ही साईट एवढ्या दिवसाच फक्त आहे. आणि मोशीकडून सुद्धा इकडे तुम्हाला ऍक्सेस आहे. मोशीकडून सुद्धा तुम्ही इकडे असं येऊ शकता. तर हे आपण गुगल मॅप्सवर याचे लोकेशन पाहिलेले आहे. आता आपण याचा फ्लोर प्लॅन पाहूया कसा आहे. तर मित्रांनो हा जो आहे याचा या साईटचा मास्टर प्लॅन आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की ABCDEF अशा 9 ह्या बिल्डिंग सर्व रेडी आहेत. आणि ही फक्त लास्टची 10वी बिल्डिंग जी आहे त्याचं फक्त काम चालू आहे, जी की जी बिल्डिंग आहे. आणि हा जो मध्ये स्पेस आहे तो हा सर्व एम्प्टी स्पेस आहे, जो की हा सर्व रेडी झालेला आहे. सर्व एम्प्टी सुद्धा सर्व रेडी आहेत आणि ह्या 9 बिल्डिंग सुद्धा रेडी आहेत आणि इतर लोक सुद्धा राहायला आलेले आहेत. आणि म्हाडाचे फ्लॅट जे आहेत ते सर्व या बिल्डिंगमध्ये विभागून आहेत. या सर्व बिल्डिंगच्या 13, 14, 15 12, 13, 14 या फ्लोअरला इथे फ्लॅट्स आहेत. आपण इथे पाहू पण शकतो. तुम्ही इथं बघा क्लिअरली इथे मेन्शन केलेलं आहे की म्हाडा एरिया स्टेटमेंट म्हणजे म्हाडाचा ए बिल्डिंग मध्ये जो आहे फक्त 14व्या फ्लोअरला म्हाडाचे फ्लॅट्स आहेत 12. बी बिल्डिंग मध्ये 13 आणि 14 फ्लोअरला फ्लॅट देण्यात आहेत 8 आणि 12. ते सी मध्ये पण 13, 14, डी मध्ये 13, 14, ई मध्ये 14, असं मी 12, 13, 14 या 3 फ्लोअरला काही ठिकाणी 13, 14, काही ठिकाणी 12, 13, 14 अशा ठिकाणी म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. एकूण 2 BHK त्यामध्ये 61 आहेत आणि 1 BHK 65 देण्यात आलेले आहेत. 106 फ्लॅट आहेत टोटल, 126 फ्लॅट आहेत टोटल. तर अशा पद्धतीने हे म्हाडाचे फ्लॅट्स आहेत सगळे टॉप फ्लोअरला देण्यात आलेले आहेत. आता आपण याचा म्हाडाचा फ्लोअर प्लॅन पाहूया कसा आहे. तर हा जो आहे तो आपल्याला फ्लोअर प्लॅन म्हाडाच्या वेबसाईटवरून मिळालेला आहे. बाकी या रेरा नंबर मध्ये हा फ्लोअर प्लॅन नाहीये. त्यामुळे हा आपण बघतोय की बाबा हा स्पष्ट सुद्धा नाहीये, जरा माप सुद्धा अंदूक थोडी अशी आहेत. तरी पण आपण यामध्ये थोडंसं माप आपल्याला सांगायचा प्रयत्न करतोय मी. तर तुम्ही पाहा की इथं एका फ्लोअरला जवळजवळ 12 फ्लॅट्स देण्यात आले आहेत. म्हणजे हा जो मधला पॅसेज आहे इकडे 2 फ्लॅट्स आहेत, इकडे 2 फ्लॅट्स आणि इकडे 2, म्हणजे इकडे झाले 6 फ्लॅट्स. हा मधला पॅसेज सरळ इकडे गेल्यानंतर इकडे 2, 2, 2 अशा इकडे 6 फ्लॅट, म्हणजे टोटल 12 फ्लॅट्स एका फ्लोअरला देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये 1 BHK आणि 2 BHK असे मिक्स आहेत. आता यामध्ये आपण एक 1 BHK पाहूया की ज्याचं आपण माप तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने आहे. यामध्ये आपण या साईडचा एक हा हे 2 BHK आहे. 2 BHK माप पहिल्यांदा आपण पाहूया. जे लेफ्ट साईडचा इकडे आहे. तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की एंट्रीलाच इकडून एंट्री केल्यानंतर असं थोडासा इथं स्पेस देण्यात आलेला आहे. हा तुम्हाला स्पेस वापरता येणार आहे या ठिकाणी. आणि एंट्री करताच तुम्हाला इकडे हा लिव्हिंग एरिया आहे. लिव्हिंग एरिया म्हणजे लिव्हिंग रूमचं जे माप आहे ते 10 बाय 14 या मापाचं हॉल आहे इथं देण्यात आलेला आहे. आणि हॉलला तुम्ही पाहू शकता की बाल्कनी जी आहे ती जवळजवळ हॉलची एवढ्या मापाची बाल्कनी देण्यात आलेली आहे. एवढी खूप मोठी बाल्कनी इथं देण्यात आलेली आहे. हा मोठा सिट ऑफ स्पेस आहे. जवळजवळ हॉलचं माप एवढं आहे आणि बाल्कनीचं माप सुद्धा तेवढंच आहे. म्हणजे एवढी मोठी बाल्कनी इथं
देण्यात आलेली आहे. शिवाय इकडे या साईडला किचन आहे. किचनला सुद्धा ड्राय बाल्कनी देण्यात आली आहे. किचनचं माप जे आहे तुमचं 8.5 बाय 8चं किचन आहे आणि त्याला बाल्कनी देण्यात आलेली आहे. याचं माप थोडं अस्पष्ट आहे, पण बऱ्यापैकी चांगली मोठी सफिशियंट अशी बाल्कनी आहे. आणि ह्या बाल्कनीचा माप थोडासा अस्पष्ट आहे, ते आपल्याला दिसत नाही, पण साईज आपण बघू शकतो की एवढी मोठी आहे इथं साईजला. त्यानंतर हे कॉमन टॉयलेट बाथरूम इथं देण्यात आलेलं आहे. त्यानंतर हा चिल्ड्रन्स बेडरूम आहे. चिल्ड्रन बेडरूमला फक्त बाल्कनी नाही आहे इथे, पण विंडो वगैरे चांगली इथं देण्यात आलेली आहे. त्यानंतर तुम्ही या साईडला आले की इकडे मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूमला एक अटॅच टॉयलेट बाथरूम सुद्धा देण्यात आलेला आहे. मास्टर बेडरूमचं जे माप आहे ते 10 बाय 11 एवढी मोठी मास्टर बेडरूम आहे, म्हणजे एकदम सफिशियंट मापाची आहे. आणि चिल्ड्रन्स बेडरूम जी आहे ती 9 बाय 10ची आहे. थोडी छोटी आहे, पण त्या मापाची ओके आहे एकदम. आणि या साईडला जी मास्टर बेडरूमचा एक बाल्कनी देण्यात आलेली आहे आणि त्याचं सुद्धा माप आपल्याला स्पष्ट दिसत नाहीये, पण तुम्ही बघू शकता मास्टर बेडरूमच्या जवळजवळ निम्म माप यात दिसते. म्हणजे ही सुद्धा बाल्कनी खूप मोठी आहे. तर एकंदरीत ह्या 2 BHK ला बघितले तर तुम्ही 3 बाल्कनी देण्यात आल्या आहेत. म्हणजे बेडरूम हॉलला एक, किचनला ड्राय बाल्कनी आणि मास्टर बेडरूमचा बाल्कनी देण्यात आली आहे. एकंदरीत हा प्लॅन तर खूपच चांगला आहे म्हाडाच्या दृष्टीने. म्हाडाला सुद्धा बऱ्यापैकी सर्व हेच फ्लॅट्स आहेत. आता इथं एक 1 BHK पुन्हा माप सुद्धा पाहूया इथं कसं आहे. यामध्ये जो 1 BHK आहे तो एक आपण पाहूया. आता या ठिकाणी हे जे 2 आहेत, नाही हे 2 जे आहेत ते 1 BHK आहेत. 1 BHK पहा तुम्ही. हा सुद्धा 10 बाय 12 14चा एक हॉल आहे. इथे हॉलला बाल्कनी देण्यात आलेली इथे असे लॉंग लेंथ अशी बाल्कनी आहे. आणि इकडे या साईडला किचन आहे. किचन सुद्धा एकदम सफिशियंट मापाचं आहे. टॉयलेट आणि बाथरूम 1 BHK ला सेपरेट देण्यात आलेले आहे. म्हणजे हे टॉयलेट आहे आणि हे बाथरूम आहे, हे पूर्ण सेपरेट देण्यात आलेले आहे 1 BHK साठी. आणि इकडे बेडरूम आहे आणि इकडे किचनला सुद्धा ड्राय बाल्कनी देण्यात आलेली आहे. बेडरूम सुद्धा 10 बाय 11 या मापाचं बेडरूम आहे. किचन सुद्धा 8 बाय 8.5 या मापाचं आहे. ही बाल्कनीचं माप थोडं अस्पष्ट आहे, पण आपण अंदाज लावू शकतो की ही बाल्कनी सुद्धा एकदम सफिशियंट मापाची आहे. मग एकंदरीत 1 BHK ला सुद्धा 2 बाल्कनी आहेत. काही ठिकाणी एकच बाल्कनी आहे. आता तुम्ही ह्या साईडचा जर फ्लॅट पाहिला तर इकडे सुद्धा मोठी बाल्कनी आहे. आता इकडं या साईडला सुद्धा एक ह्या साईडला जो आता 2 BHK आहे त्याला तुम्ही पाहू शकता इथं छोटी बाल्कनी आहे. जशी 1 BHK आहे तशी लॉंग लेंथ म्हणजे अशी लांबडी अशी आहे बाल्कनी. पण एक ह्याला सुद्धा 2 BHK जरी एक ही छोटी असली तरी ह्याला सुद्धा 3 बाल्कनी आहेत. 2 BHK ला 3 बाल्कन्या सर्व ठिकाणी आहेत. म्हणजे इथं बेडरूमला आहे, हे किचनला आहे ड्राय बाल्कनी आणि हॉलला सुद्धा बाल्कनी आहे. इकडचा जर आपण पाहिला तर सेम असाच 2 BHK इथं पण आहे की बाल्कनी थोडी छोटी आहे. पण हा जो 2 BHK आहे तुम्ही पाहू शकता ही हॉलच्या मापाची इथं बाल्कनी देण्यात आलेली आहे. बरोबर 1 BHK मधल्या मध्ये आहेत ते 2 1 BHK आहेत आणि चारी कोपऱ्याला 2 BHK आहेत ते मोठे आहेत. चारी कोपऱ्याला जे आहेत ते हा 2 BHK मोठा आहे, हा सुद्धा मोठा आहे. आणि जे मध्ये 2 BHK आहेत ते त्यांना बाल्कनी फक्त छोटी आहे. एकंदरीत हा प्लॅन खूपच चांगला आहे. 3 बाल्कन्या 2 BHK देण्यात आलेल्या आहेत आणि 2 बाल्कन्या 1 BHK देण्यात आलेल्या आहेत. दुसरा एक प्लॅन आपल्याला तो पाहूया कसा आहे. हा जो प्लॅन आहे तो 13 आणि 14 फ्लोअरचा प्लॅन आहे. म्हणजे हा सेमच प्लॅन आहे आपण जो पाहिला तो म्हाडा साईडवर हा प्लॅन उपलब्ध आहे. सेम साईज तसाच आहे. हा थोडासा प्लॅन वेगळा दिसतोय. हा पाहूया कसा आहे. हा आहे 13th फ्लोअर प्लॅन. कोणत्या बिल्डिंगचा आहे तसं हा जो आहे बी बिल्डिंगचा आहे 13th फ्लोअर प्लॅन. तो पण जवळजवळ असाच आहे. यामध्ये फक्त जो इथं कोपऱ्यातला 2 BHK आहे त्याला सुद्धा इथं छोटी बाल्कनी देण्यात आलेली आहे. जसं की आपण मागाशी पाहिलं की कोपऱ्यातला 2 BHK होता त्याची बाल्कनी मोठी होती. आता ह्याची थोडी छोटी आहे बाल्कनी, पण याला सुद्धा 3 बाल्कन्या तर देण्यात आलेल्याच आहेत 2 BHK ला. आणि 1 BHK ला पण 2 बाल्कन्या आहेत. मी किचनला ड्राय बाल्कनी आणि हॉलला बाल्कनी आहे. म्हणजे 14 फ्लोअरला बाल्कनी मोठी आहे. 13 फ्लोअरला जे 2 BHK त्याला बाल्कनी थोडीशी छोटी आहे, पण ते सुद्धा भरपूर मोठी अशा पद्धतीची आहे. म्हणजे पाक छोटी पण नाही ती. ती जी होती ती खूपच मोठी होती बाल्कनी 14 फ्लोअरची. तर ठीक आहे, अशा पद्धतीने आपण पूर्ण प्लॅन पाहिलेला आहे. आता आपण या साईटचे मार्केट कंपॅरिझन कसं आहे ते पाहणार आहोत. तर या ठिकाणचा जो बिल्डरचा 1 BHK आहे
जो की सेम ॲज म्हाडाच्या फ्लॅटच्या साईजचाच आहे. 436 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया देण्यात आलेला आहे. यामध्ये बाल्कनी ऍड केलेली असते, त्यामुळे हा थोडा कार्पेट एरिया मला जास्त वाटतोय. पण म्हाडाचा फ्लॅट सुद्धा याच साईजचा आहे, जो की बिल्डरने 30 लाख याची किंमत ठेवलेली आहे. आणि 2 BHK सुद्धा जवळजवळ सेम साईजचाच आहे, थोडासाच फक्त मोठा आहे. आणि त्याची किंमत जी आहे बिल्डरने तुम्ही बघू शकता स्क्रीनवर की 45 लाख प्लस याची किंमत ठेवलेली आहे. त्यात अगर म्हाडाच्या का फ्लॅटची आपण किंमत पाहिली तर 417 कार्पेट म्हणजेच जो की बिल्डरचा फ्लॅट होता, यामध्ये बाल्कनी ऍड नसते, तो 20.61 लाख ठेवण्यात आलेले आहे. 512चा 24 लाख आणि 523चा 28 लाख ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे मार्केट रेटपेक्षा नक्की तुम्हाला इथं 10 ते 15 लाख रुपये इथं फ्लॅट स्वस्तात भेटत आहे, किंवा त्यापेक्षा सुद्धा जास्त फरक पडत आहे यामध्ये. तर नक्कीच हा म्हाडाचा रेट मार्केट रेटपेक्षा कमीच असतो, त्यात काही शंका नाहीये. या ठिकाणी रेंट जे आहे ते 1 BHK ला साधारण 10,000 पर्यंत रेंट भेटते आणि 2 BHK ला जे आहे ते साधारण 15,000 पर्यंत या एरियामध्ये रेंट मिळते. तर रेंट थोडंसं इथं कमी आहे अदर फ्लॅटच्या तुलनेने, पण या एरियामध्ये हाच रेंट चालतो. आणि या साईड बद्दल अगर माझं ओपिनियन म्हटला तर एक सगळ्यात भारी की यामध्ये कॉमन बिल्डिंग मध्ये म्हाडाचे फ्लॅट्स आहेत, त्यामुळे अॅम्युनिटी तुम्हाला सर्व भेटणार, हे एक ऍडव्हान्टेज आहे याचं. याला बाल्कनी सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. 2 BHK ला 3 बाल्कनी आहेत, 1 BHK ला सुद्धा 2-2 बाल्कनी देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे एकदम ओके फ्लॅट आहे हा तसा. आणि इथं क्वांटिटी सुद्धा जास्त आहे, म्हणजे विनिंग चान्सेस सुद्धा तुमचे वाढतात त्यामुळे. आणि या सर्वांनंतर हे जवळजवळ ऑलमोस्ट रेडी पोझिशन ही साईट आहे. आपण पाहिलेलं आहे मॅपवर सुद्धा की सर्व बिल्डिंग जवळपास रेडी आहेत, फक्त एकच बिल्डिंग रेडी नाहीये, बाकी 9 बिल्डिंग रेडी आहेत, ज्यामध्ये फ्लॅट सुद्धा डायरेक्ट तुम्हाला पोझिशन भेटू शकते. तर डिसएडव्हान्टेज एवढं वाटतं की थोडा रेटमध्ये थोडासा फरक कमी आहे, ते 10-15 लाखच आहे. म्हणजे जवळजवळ 50% ऑफ पाहिजे होता, तो नाही, इथं 60-70% पर्यंत प्राइजेस आहेत. तर बाकी तुम्ही या सर्व गोष्टींचा विचार करा. त्या एरियामध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्ही नक्की तिथे त्या ठिकाणी फ्लॅट घेऊ शकता, कमी रेटमध्ये तुम्हाला फ्लॅट भेटून जाईल. तर हे आपण सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती पूर्ण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी आपल्या व्हिडिओला एंड पर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.